सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. मिरजेत ईव्हीएम मशीन हॅकच्या संशयाने प्रचंड खळबळ. मिरजेत दिनांक 20/11/2024 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदरच्या ईव्हीएम मशीन एसटीच्या माध्यमातून मिरज वैरण बाजार येथील शासकीय गोदामामध्ये आणण्यात आल्या होत्या आणि या ठिकाणी सर्व ईव्हीएम मशीन सील केल्या होत्या आणि येथे केंद्रीय पोलीस सुरक्षा यंत्रणेचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 21/11/2024 रोजी याच ठिकाणी पुन्हा अचानक एसटीचा ताफा आल्याने आणि याच वेळेत लाईट गेल्याने ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होत असल्याचा आणि हे ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याच्या संशयाने मोठी खळबळ माजली आणि बघता बघता हा मेसेज व्हायरल झाल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी या परिसरामध्ये प्रचंड गर्दी केली. याबाबत प्रशासनाला जाब विचारण्याबरोबरच पक्षाच्या वरिष्ठांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. यावेळी प्रशासनाकडून मोकळ्या ईव्हीएम मशीन येथे ठेवण्यासाठी आणल्या होत्या असे सांगण्यात आले. पण मतदान प्रक्रिया पूर्ण झालेल्या ईव्हीएम मशीन येथे सील करून ठेवल्या असताना या मोकळ्या ईव्हीएम मशीन येथे आणल्याच कशा असे म्हणत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीदादा सातपुते हे सुद्धा उपस्थित होते. यांनी सुद्धा या प्रकाराबद्दल संशय व्यक्त केला असून इतर अनेक ठिकाणी शासकीय गोदाम असताना मतदानाच्या ईव्हीएम मशीन येथे सील केल्या असताना या मोकळ्या ईव्हीएम मशीन येथे आणल्याच कशा असा सवाल उपस्थित करून असा प्रकार म्हणजे लोकशाहीला घातक असल्याचे म्हटले आहे. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत आमच्या माणसाने येथे थांबण्याची परवानगी द्यावी आणि या ठिकाणी जामर लावावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. या सर्व प्रकाराने प्रचंड खळबळ माजली असून नागरिकांच्या मध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तानाजी सातपुते मिरज विधानसभा 281 चा अधिकृत उमेदवार. इथं मिरजमध्ये जी काय गोडाऊन आहेत त्या गोडाऊनमध्ये मशीन्स काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या. पण आता काही थोड्या वेळापूर्वी इथं बसेस आले आत आहेत आणि काय तर आम्हाला सांगितलं इथं लाईट गेली 10 मिनिटं आणि ज्या 10 मिनिटाच्या लाईटीमध्ये त्यावेळेस तिथं काय झालं माहित नाही, पण मशीन्स बाहेरून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात ते असं आम्हाला आत्ता माहिती पडलं. पण माझी एक विनंती आहे, आत्ता उद्याच्याला परवा दिवशी व्होट काउंटिंग आहे तर जी काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडाऊन आहे का? मिरज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती त्या इथंच कशाला आणायच्या त्या मशीन्स? कारण ते 2 दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा 2 दिवस आधी पण आणू शकत होत्या. आजच का? कारण इथं जे आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे, जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलंय त्या तिथं जी का मशीन्स आल्या त्या आम्हाला संशयास्पद वाटतंय. तरी आमचा एक विषय आहे, आम्ही शासनाला विचारू शकतो. कलेक्टर साहेब असून दे किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे, त्यांनी त्या मशीन्स काय असतील त्या आलेल्या नवीन त्यांनी बाहेर ठेवाव्या. 2 दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिसिजन घ्यावा. पण जोपर्यंत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथे राहतील. त्यांनी म्हणतात SRP CRP काय आहेत ते सेंट्रलचे जे काय आहेत तरी पण आम्हाला इथले जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलीस आहेत त्यांनी तर असावेत आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात. आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काही CC फुटेज आत्ताचं जे काही तासापूर्वीचं आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं 2 दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपायला वगैरे द्यावं ही आमची विनंती आहे. कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे कायमा फासणारी गोष्ट आहे. आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांचे मत आमच्या झोळीत घेतोय आणि हे झोळीतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल. यामध्ये आम्ही हात जोडून विनंती करतोय, आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं. त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं होऊन दे, आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे ही आम्हाला विनंती आहे. तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ही नम्र विनंती. जय हिंद. दादा, इथे ईव्हीएम हॅक होण्याचा प्रकार होऊ शकतोय, आपली काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये? कसं आहे, हे सगळं गव्हर्नमेंटचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं असो किंवा महाराष्ट्र शासनाचं असो किंवा निवडणूक अधिकारी आहेत ती त्यांची जबाबदारी आहे. ज्यावेळेस मतमोजणी असते त्यावेळेस त्यांनी जॅमर्स जर बसवले तर चांगलं आहे. कारण हॅकर्सला असेल तर जॅमरची प्रोसिजर बरोबर आहे तर त्यांनी जॅमर्स बसवून व्यवस्थित मतदानची मतमोजणी व्हावी आणि व्यवस्थित न्यायाप्रमाणेच जे काही
लोकांचे का संविधानाच्या आधारे व्यवस्थित इथं मतमोजणी व्हावी ही आमची कळकळीची विनंती आहे. कारण असं जर झालं तर लोकांना ते सर्वांना मताधिकार जे केलेले आहेत त्यांना हे कायम फासण्याची वेळ येईल. असं काय होऊ नये त्यासाठी व्यवस्थित मतमोजणी होऊन व्यवस्थित ईव्हीएम मशीनवर काय होऊ नये ह्याची पण दक्षता निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी आमची विनंती आहे. मतमोजणी सेंटरवरती जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जो मोबाईल आहे तो ऑन असू शकतोय आणि त्याच्यामुळे हॅक होऊ शकतंय. मी बोललो ना, जॅमर्स त्यांनी बसवले पाहिजेत. जॅमर्स बसवून आत कुणालाही मोबाईल अलाउड करू नये किंवा कुठल्याही गोष्टी जे काही हॅकर्स असतील, हॅकर्सला जॅमर्स आहे. डिफेन्स म्हटल्यावर अटॅक आहे, अटॅक म्हटल्यावर डिफेन्स आहे. त्यांनी डिफेन्स करावा ही माझी विनंती आहे. जे आहे हे 100% मॅनिप्युलेट होतं ही खरी गोष्ट आहे. कारण की इलेक्ट्रॉनिक सर्व डिव्हाइस जे आहेत हे हॅकेबल आहेत. माझा प्रोजेक्टच होता बायोमेट्रिक इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन. मग मी त्यांना साहेबांना पण म्हणलं माझ्याकडे जर तुम्ही मशीन दिलं तर मी तुम्हाला ते जे मेमरी कार्ड आहे मेमरी चिप हे मॅनिप्युलेट करून मी तुम्हाला दाखवू शकतो. परंतु निवडणूक आयोगानं ट्रान्सपरन्सी कुठं तर दाखवली पाहिजे. इथल्या सर्व मुवमेंट्स थांबल्या पाहिजेत आणि परवा दिवशीच काउंटिंग झालं पाहिजे. उद्या हे पूर्ण बंदिस्त करून कोणत्याही प्रकारे कोणतीही गाडी आत आणि बाहेर गेली नाही पाहिजे. नाहीतर नागरिक कुठंतरी लॉ अँड ऑर्डर न पाळता ही जी हुकुमशाही आहेत कुठंतरी आपल्याला बंद करायची आहे. त्यामुळे नागरिक ह्याचा निर्णय घेतील. त्यामुळे तुम्ही लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित ठेवा ही त्यांना विनंती केली. आणखीन एक प्रश्न, निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे जो फोन असतो तो फोन असल्यामुळं हॅक 100% होऊ शकते साहेब. मग त्या फोनचं करायचं काय? फोन असतो. आता काय झालंय, जिसकी लाठी उसकी भैंस अशा पद्धतीने आहे. आता आपण कितपत हे कंट्रोल ठेवायचं. आज समस्त मिरजकर जनता इथं उपस्थित आहेत. काही मुवमेंट झालं, माझं सर्वांना हात जोडून एक विनंती असेल, आज आणि उद्या अशाच पद्धतीनं आपण अलर्ट राहूया. म्हणजे मिरजेचा जो निकाल आहे हा ट्रान्सपरन्सी 100% राहील आणि बीजेपी विरुद्ध सर्वसामान्य जनतेचं जे मत आहे हे परवा दिवशी आपल्या सर्वांना दिसून येईल. आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.